आपल्या शरीराच्या आत खरं तर प्रत्येक क्षणाला एक अदृश्य युद्ध सुरूच असतं. आज आपण याच युद्धाबद्दल बोलणार आहोत, आपल्या शरीराच्या आतल्या सैन्याबद्दल, म्हणजेच आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या अविश्वसनीय लढाईबद्दल. कधी विचार केलाय? साधा ओरखडा येतो किंवा थोडी सर्दी होते आणि आपल्या नकळत शरीराच्या आत एक सूक्ष्म वादळ सुरू होतं. चला तर मग जरा खोलवर जाऊया आणि बघूयात तरी ही लढाई नेमकी लढली कशी जाते. अगदी बरोबर. हे खरंच एका युद्धासारखंच आहे. बाहेरून आलेले घुसखोर आहेत, त्यांना रोखणारे आपले सैनिक आहेत, एक पक्की रणनीती आहे. आणि हो, यात विजय पराजय सुद्धा आहे. हीच तर आहे आपल्या शरीराची अद्भुत संरक्षण यंत्रणा. आपण बसलेलो असतो, काम करत असतो, पण आपलं शरीर मात्र सतत जीवाणू, विषाणू, बुरशी अशा अनेक रोगजंतूंच्या हल्ल्याला तोंड देत असतं. आणि जेव्हा हे घुसखोर आपल्या शरीराच्या संरक्षण भिंती भेदण्यात यशस्वी होतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने लढाई सुरू होते. बरं, हल्ला झाला की सगळ्यात आधी कोण पोचतं? तर ते आहेत आपले फर्स्ट रिस्पॉन्डर्स, म्हणजेच आपली सहज प्रतिकार प्रणाली किंवा इन्नेट इम्युन सिस्टम. ही फौज खूप वेगवान असते, पण तिचं काम जरा सामान्य स्वरूपाचं असतं. तर मग हे आपलं पेशीय सैन्य बनलंय तरी कसाचं? हे बनलंय पांढऱ्या रक्तपेशींच्या वेगवेगळ्या प्रकारांनी. आणि यातली सगळ्यात मोठी फौज कोणाची आहे माहितीये? ती आहे न्यूट्रोफिल्सची. एकूण सैन्याच्या तब्बल 62%. म्हणजे हेच आपले आघाडीचे योद्धे आहेत. या पहिल्या प्रतिसादकांमध्ये 2 मुख्य खेळाडू आहेत, न्यूट्रोफिल्स आणि मोनोसाइट. न्यूट्रोफिल्स म्हणजे आपले आघाडीचे सैनिक, जे थेट शत्रूंना गिळायला धावतात. आणि मोनोसाइट्स ते म्हणजे आपली क्लीनअप क्रू, लढाईनंतरची सगळी साफसफाई करणं आणि उरल्यासुरल्या शत्रूंना खाऊन टाकणं हे त्यांचं काम. पण कधी कधी काय होतं, शत्रू खूपच जास्त असतो आणि आपले हे पहिले प्रतिसादक कमी पडू लागतात. मग काय? मग बोलावणं जातं विशेष दलाला, आपल्या स्पेशल फोर्सेसना. हे विशेष दल म्हणजेच आपली अनुकूली प्रतिकार प्रणाली. आणि या दलातले सैनिक अत्यंत कुशल आणि प्रत्येक शत्रूसाठी खास तयार झालेले असतात. आणि या विशेष दलाची रणनीती तर अक्षरशः थक्क करणारी आहे. विचार करा, ती गरज पडल्यावर शस्त्र बनवण्याऐवजी एका अशा शस्त्रागारासारखी काम करते, जिथे प्रत्येक संभाव्य शत्रूसाठी शस्त्र आधीच तयार आहे. म्हणजे लाखो प्रकारचे सैनिक आधीच तयार ठेवलेले असतात. हल्ला झाला की फक्त योग्य सैनिकाला निवडून कामाला लावलं जातं. किती हुशारी आहे बघा. आता या विशेष दलाचा आकार किती मोठा असेल याचा अंदाज लावा. साधारणपणे 2 ट्रिलियन लिम्फोसाइट्स. 2 ट्रिलियन! हे इतकं प्रचंड सैन्य आहे की त्याचं वस्तुमान आपल्या यकृत किंवा मेंदू एवढा भरू शकतं. अविश्वसनीय आहे नाही का? चला, आता कथेच्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊया. हे सैनिक तयार तर आहेत, पण त्यांना रणांगणापर्यंत पोहोचावं लागेल नाही का? संसर्ग झालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या लिम्फोसाइट्सना रक्तवाहिनीतून बाहेर पडून एक धाडसी प्रवास करावा लागतो. पण ते बाहेर पडतात तरी कसे? रक्तवाहिनीच्या भिंतीला काही दरवाजा नसतो. तर हे सैनिक काय करतात, ते अक्षरशः आपल्या बोटासारख्या भागांनी त्या भिंतीची चाचपणी करतात. बाहेर पडण्यासाठी एखादी योग्य जागा मिळतेय का हे तपासतात. हा बाहेर पडण्याचा प्रवास, ही ग्रेट एस्केप 4 टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी पेशी रक्तवाहिनीच्या भिंतीवरून घरंगळत जाते. याला रोलिंग म्हणतात. मग ती एका जागी घट्ट चिकटते. त्यानंतर ती बाहेर पडण्यासाठी जागा शोधत सरपटायला लागते. आणि शेवटी स्वतःला अक्षरशः दाबून त्या भिंतीतून पलीकडे पोहोचते. आणि बाहेर पडण्याचेही 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे 2 पेशींच्या मधल्या चिंचोळ्या जागेतून निसटून जाणं. पण दुसरा मार्ग तर त्याहूनही आश्चर्यकारक आहे. तो म्हणजे थेट एका पेशीच्या आरपार जाणं. म्हणजे ही पेशी स्वतःसाठी अक्षरशः एक तात्पुरता बोगदा तयार करते आणि त्यातून बाहेर पडते. बरं, लढाई तर जिंकली, पण त्यानंतर काय? इथेच या प्रणालीची सगळ्यात मोठी ताकद समोर येते. कारण लढाई जिंकल्यानंतर फक्त विजय मिळत नाही, तर एक शक्तिशाली स्मृतीसुद्धा तयार होते. प्रतिकारशक्तीची स्मृती, म्हणजेच इम्युनॉलॉजिकल मेमरी. याचं उदाहरण असं आहे, जेव्हा शरीर पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी शत्रूचा सामना करतं, तेव्हा त्याची तयारी नसते. त्याला ओळखायला, त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करायला वेळ लागतो. त्यामुळे साहजिकच पहिली लढाई नेहमीच थोडी हळू आणि कमी तीव्रतेची असते. पण
जेव्हा तोच शत्रू पुन्हा हल्ला करतो ना, तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं असतं. आता शरीर त्याला चांगलंच ओळखतं. म्हणून मग दुसरा प्रतिसाद हा खूपच वेगवान आणि कित्येक पटीने अधिक शक्तिशाली असतो. हीच आहे त्या स्मृतीची ताकद. याच स्मृतिपेशींमुळे किंवा मेमरी सेल्समुळे आपल्याला कांजिण्यांसारखे काही आजार एकदा झाल्यावर पुन्हा होत नाहीत. आणि गंमत म्हणजे लसीकरणामध्ये नेमकं याच तत्वाचा वापर केला जातो. म्हणजे शरीराला लढाईसाठी आधीच तयार केलं जातं. आत्तापर्यंत सगळं छान आहे, पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न अजूनही उरतोच. हे इतकं शक्तिशाली सैन्य आपल्याच शरीराच्या पेशींवर हल्ला का करत नाही? ते मित्र आणि शत्रू यांच्यात नेमका फरक ओळखतं तरी कसं? याचं उत्तर आहे स्व-अँटिजनमध्ये. विचार करा की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीकडे एक ओळखपत्र आहे. हेच ते स्व-अँटिजन. आपली प्रतिकार प्रणाली या ओळखपत्रांना ओळखायला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकते. ती त्यांच्यावर हल्ला करत नाही. यालाच वैज्ञानिक भाषेत सहिष्णुता किंवा टॉलरन्स म्हणतात. पण मग सैन्य चुकत का नाही? कारण हल्ला करण्यासाठी फक्त ओळखपत्र तपासणं पुरेसं नाही. हल्ला करायला 2 संकेत लागतात. पहिला संकेत म्हणजे अँटिजन, म्हणजे शत्रूची ओळख. आणि दुसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे धोक्याचा इशारा, जो फक्त बाहेरून आलेल्या घुसखोरांकडूनच मिळतो. आपल्या शरीराच्या निरोगी पेशी हा धोक्याचा इशारा देत नाहीत आणि म्हणूनच आपलं सैन्य त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं. किती हुशारीने बनवली आहे ही यंत्रणा! ही जी शिकण्याची प्रक्रिया आहे ना, जिला इम्युनॉलॉजिकल टॉलरन्स म्हणतात, ती आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहे. ही एक प्रकारची सेफ्टी मेकॅनिझम आहे, जी आपल्याच सैन्याला नियंत्रणात ठेवते. आपलं हे पेशीय सैन्य जवळपास परिपूर्ण आहे, पण काय होईल जर त्याची ही मित्र आणि शत्रू ओळखण्याची यंत्रणच बिघडली तर? काय होईल जर आपलंच सैन्य आपल्या विरुद्ध उभं ठाकलं तर? ऑटो इम्यून आजारांचा पाया याच एका प्रश्नात दडलेला आहे. आणि हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला अधिक विचार करायला भाग पाडतो.